करंट आणि पेट्रोल आणि करंट व्यवस्थित गेलं तर मशीन एकदम मस्त झालं. आता एक नाक जर दाबायचं काम पडतंय तर असं समजायचं का पेट्रोल कमी जातं, गेटमध्ये प्रॉब्लेम. जर मशीन चालू केलं आपण अर्धी टाकी जर पाणी खाली नाही होत आणि मशीन बंद पडतंय तर समजायचं पेट्रोल जास्त येतंय, ओव्हरफ्लो होतंय. मग फ्रूट पिन बघून घ्यायची. कार्बोरेटरमध्ये सगळा प्रॉब्लेम आहे, जास्त म्हणजे काही हे नाही आहे. आता हे मोठे प्रॉब्लेम जर आले तर ते तर समजा कधी मध्ये येते. मशीनची काळजी जर घेतली तर काही एवढं हे नाही आहे. पण मग मेन जे परेशान व्हायचे कारण ते सगळे करंट आणि पेट्रोल, हे दोनच कारण आहे याच्यात. त्याला व्हायब्रेशन जास्त आहे, याचा फॅन आउट झालेला आहे असं वाटतंय मला. पाय ठेवावं लागतं याच्यावर दाबून. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखी नवीन नवीन काही घेऊन येईल मी, जसं फ्रूट पिनचं हे ते. तुम्हाला क्लिअर दिसलं नसेल कारण की स्टँडवर मोबाईल ठेवून मी व्हिडिओ बनवत होतो. समजा आता चालू कामामध्ये तर कोणी असं हे धरायला नव्हतं. तुम्हाला एक एक पार्टविषयी मी असं पद्धतशीर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.